नमस्कार मित्रांनो, आज उबाठा सेनेला आणखीन एक भगदाड पडलं असताना आदित्य ठाकरे मात्र दिल्लीला होते. ते दिल्लीला नेमके कशासाठी गेले होते याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत. काही जणांच्या मते दिल्लीत आपल्या खासदारांची वज्रमूठ कायम राहावी याचं कारण म्हणजे गेल्या 2-3 दिवसात ज्या काही घटना घडल्या, शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार करण्यात आला तेव्हा उबाठा सेनेचे खासदार संजय दिना पाटील तिथे उपस्थित होते. काल शिवसेनेच्या मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी जेव्हा एक प्रीतिभोजन, स्नेहभोजन आयोजित केलं होतं, त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या खासदारांना बोलवण्यात आलं होतं. त्याही वेळेला उबाठा सेनेचे 3 खासदार या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यामुळे एकूणच राज्यात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर होणार याची चर्चा रंगू लागली. ऑपरेशन टायगर म्हणजे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा उबाठा सेनेला खिंडार पाडणार. आता खिंडार पाडण्यासारखं काही उरलं नाही आहे, पण ज्या काही 4 भिंती उरलेत घराच्या, छप्पर तर केव्हाच उडालेलं आहे आणि सगळी मोडतोड झालेली आहे, पण जे काही उरलं सुरलं आहे ते देखील लुटून देण्याचा प्रयत्न होणार अशी चर्चा रंगली. याच्यातही महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जे आज वक्तव्य केलं की संजय दिना पाटील आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू, भास्करराव जाधव आले तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करू. म्हणजे राजन साळवी तर आलेच, जे उद्धव ठाकरेंची निष्ठा त्यांनी 2024 सालच्या विधानसभा निवडणुकांपर्यंत सोडली नव्हती. 2024 सालच्या निवडणुकांमध्ये पराभव झाल्यानंतर ती जी एक सल मनाला लागली होती की विनायक राऊतांमुळे आपला पराभव झाला, त्यामुळे ते अस्वस्थ होते. आज त्यांनी उद्धव ठाकरेंचं शिवबंधन तोडून एकनाथ शिंदेंचं धनुष्यबाण हाती घेतलं आणि एका प्रकारे कोकणातनं उबाठा सेना जवळपास संपल्यात जमा झाली. अशा परिस्थितीत आदित्य ठाकरे दिल्लीला गेले होते, पण त्याच्यातही गमतीची गोष्ट म्हणजे त्यांनी काल रात्री राहुल गांधींना भेटून त्यांना धीर दिला आणि आज दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना भेटून त्यांचं सांत्वन केलं. गंमत म्हणजे हे दोन्ही पक्ष EVM हॅक झालं असं काही म्हणत नाही आहेत, पण आदित्य ठाकरेंना संशय आहे की दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीतही EVM हॅक करण्यात आलं होतं आणि त्यामुळे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना अशी अवस्था तर नाही ना झाली. अशा परिस्थितीत दिल्लीत जाऊन शरद पवारांची भेट का नाही घेतली या प्रश्नाचं आदित्य ठाकरेंकडे पटण्यासारखं उत्तर नव्हतं. त्यांनी सांगितलं की शरद पवार आमचं मित्र पक्षच आहेत आणि त्यांच्याशी आमची वारंवार भेट होत असते, मुंबईत भेट झालेली होती आणि त्यामुळे दिल्लीत काही भेटायची गरज नव्हती. यातनं आदित्य ठाकरेंच्या दिल्ली भेटीचं प्रयोजन अगदी साफ उघड होतंय आणि त्याच्यावरनं आत्तापर्यंत जे काही झालेलं आहे ते बघता असं म्हणावंसं वाटतंय की ठाकरेंच्या पक्षाला वैद्य पाटणकर काढा बाधला. वैद्य पाटणकर काढा हा बद्धकोष्ठ असेल तर पोट साफ होण्यासाठी घेतला जातो किंवा शरीरात उष्णता असेल तर ती थंड करण्यासाठी पाटणकर काढा घेतला जातो. पण जर तुमचं पोट साफ असेल आणि तरी पाटणकर काढा घेतला तर बहुतेक जुलाब होतात की काय कल्पना नाही. पण तशी अवस्था शिवसेनेची, खास करून रश्मी पाटणकर ठाकरे शिवसेनेत सक्रिय झाल्यापासून झाली असं जे कोणी शिवसेना सोडून गेलेत त्यांच्यापैकी अनेकांचं मत आहे, अनेक राजकीय विश्लेषकांचं मत आहे. अर्थातच रश्मी ठाकरे सक्रिय राजकारणात नसल्यामुळे त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करणं हे योग्य होणार नसलं तरी राजकारणातील पडद्यामागचा त्यांचा सक्रिय सहभाग अनेकांना शिवसेनेच्या ऱ्हासाचं कारण वाटतंय
आणि हे फक्त रश्मी ठाकरेंपुरतं नाही आहे, संपूर्ण पाटणकर कुटुंबीय म्हणजे त्यांचे माहेरची मंडळी म्हणजे सासरची मंडळी एक एक करत शिवसेना सोडती झाली किंवा शिवसेनेत कोपऱ्यात ढकलली गेली, पण रश्मी ठाकरेंच्या माहेरची मंडळी त्यांचा प्रभाव शिवसेनेत वाढू लागला. मग ते वरुण सरदेसाई असो किंवा रश्मी ठाकरेंचे वेगवेगळे निर्णय, ज्याच्यामध्ये त्यांनी सामनाचं संपादकपद काही काळासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हाती घेतलं होतं. जेव्हा उद्धव ठाकरेंविरुद्ध बंड झालं होतं तेव्हा कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी रश्मी ठाकरेच पुढाकार घेत होत्या. गेल्या वर्षी नवरात्रोत्सवात ठाण्याला त्यांनी जो आनंद दिघेंचा नवरात्रोत्सव टेंबी नाक्याचा जो प्रसिद्ध आहे आणि ज्याच्यावर एकनाथ शिंदेंची छाप आहे, तिथे जाऊन त्यांनी आरती केली होती. किंवा अगदी 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी जेव्हा शिवसेना भाजप यांची युती होईल की नाही याबाबत शंका होती, तेव्हा अमित शहा उद्धव ठाकरेंना भेटायला आले होते आणि तेव्हा ती चर्चा रंगली होती की नेमकी युती कशी जमली. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलं की रश्मी ठाकरेंनी जे काही वडे खायला घातले, खिचडी खायला घातली, त्याच्यामुळे मग वाद होण्याचा काही प्रश्नच नव्हता. म्हणजे थोडक्यात ही युती झाली ती रश्मी ठाकरेंची समजूत काढल्यामुळे. ही महायुती शिवसेना भाजप युती तेव्हा झाली होती. आदित्य ठाकरेंनाही राजकारणात आणण्यात, अगदी त्यांच्या बालवयापासून त्यांना ग्रूमिंग करण्यात, त्यांचं लॉन्चिंग करण्यात, त्यांचा एक इंग्रजीतला कविता संग्रह तेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या हस्ते तो प्रकाशित झाला होता. तिथपासून ते आत्तापर्यंत त्यांच्यावर जो प्रभाव आहे तो रश्मी ठाकरेंचा आहे. आणि याच्यामध्येच असं जाणवतं की हे जे शिवसेनेचं हिंदुत्व आहे, जे ती म्हणतात ना उष्णता कमी करायला वैद्य पाटणकर काढा घेतात, तसं ते झालेलं असावं. कारण जर तुम्ही आदित्य ठाकरेंचं राजकारण बघितलं तर त्याच्यात हिंदुत्वाचा ह सुद्धा नाही आहे. उद्या व्हॅलेंटाईन्स डे आणि आपल्याला आठवत असेल पूर्वी व्हॅलेंटाईन्स डेच्या पूर्वसंध्येला म्हणजे आजच्याच दिवशी 13 फेब्रुवारीला किंवा 14 फेब्रुवारीला जी तरुण जोडपी मरीन ड्राईव्ह किंवा वरळी सीफेसवर वगैरे बसलेली असायची, त्यांना पकडून मार देण्याचं काम शिवसैनिक करायचे. कारण व्हॅलेंटाईन्स डे हा भारतीय संस्कृतीच्या विरोधातला आहे असं तेव्हा त्यांचं मत होतं. आदित्य ठाकरे राजकारणात आल्यापासून या सगळ्या गोष्टींमध्ये 180 अंशाचा बदल झालेला आहे. आदित्य ठाकरेंचं राजकारण हे एका प्रकारे राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्या राजकारणाशी जोडलं गेलेलं आहे. म्हणजे ज्याला हल्ली सगळीकडे डीप स्टेटचा हात म्हणतात, अमेरिकन थिंक टँक, अमेरिकन NGO, पाश्चात्य सगळे, म्हणजे त्याच्यामध्ये या सगळ्या संस्था ज्या पर्यावरणाबद्दल जागरूक आहेत, ज्या LGBT वगैरे असे सगळे विषय जे घेऊन पुढे चालतात, ज्या शहर नियोजन किंवा त्याच्याबद्दलच्या गप्पा, या ज्या सगळ्या राजकारणात आदित्य ठाकरे जास्त रमतात. शिवसैनिकांचं राडा करणारं राजकारण, त्याच्यापासून ते 4 हात दूर राहतात. मग त्याच्यामध्ये स्त्री दाक्षिण्याचा विषय, तो अर्थात संजय राऊतांना वगैरे लागू होत नाही, पण बाकीच्यांना स्त्री दाक्षिण्याचा विषय ऐकवायचं काम ते करतात. आणि या सगळ्या राजकारणामध्ये हिंदुत्वाचा लवलेशही फारसा जाणवत नाही. म्हणजे त्यांचं हिंदुत्वाचे विषय असतात ते बांगलादेशी हिंदूंसाठी तुम्ही का बोलत नाहीत वगैरे असं काहीतरी, म्हणजे एक वेळ मारून न्यायला त्यांच्या राजकारणात हिंदुत्वाचा मुद्दा येतो, पण तो खरोखरीच हिंदुत्वाचा त्याच्याशी काडीचाही संबंध नसतो. आणि त्यामुळे आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालांची भेट घेतली यात काही आश्चर्य नाही. भाजपापासून युती तोडताना आणि सत्ता स्थापन करताना आणि त्याच्यानंतरही त्यांना शरद पवारांचं मार्गदर्शन लाभलं असलं, म्हणजे त्यांना म्हणजे संपूर्ण शिवसेनेला, तरी शिवसेनेचं राजकारण आणि शरद पवारांचं राजकारण याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. शिवसेनेचं राजकारण हे बाळासाहेब ठाकरेंच्या काळात हिंदुत्वाचं असलं तरी बाकीचे जे सगळे विषय आहेत त्यात शिवसेनेचं काँग्रेसशी जास्त जुळणारं होतं. म्हणजे पर्यावरणाचाही मुद्दा, झोपडपट्टी पुनर्विकास, अदानींचा मुद्दा ज्याच्यावर काँग्रेस आणि आदित्य ठाकरे एकत्र आहेत, मोठ्या उद्योगधंद्यांना विरोध करण्याचा, मोठ्या प्रकल्पांना विरोध करण्याचा, या सगळ्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे आणि राहुल गांधी एका पानावर आहेत. हे जे डावं पुरोगामी राजकारण आहे, आरेचा मुद्दा असेल, हे सगळे विषय आदित्य ठाकरे आणि काँग्रेसचे जास्त जुळतात.
शरद पवारांचं राजकारण हे कायमच संधी साधू राहिलेलं आहे. आपण ज्यांच्याबरोबर आहोत त्यांनाही संभ्रमावस्थेत ठेवायचं आणि ज्यांच्या विरोधात लढतोय त्यांनाही एक डोळा मारायचा आणि त्यांनाही थोडंसं असं जाणवू द्यायचं की आपण त्यांच्यासोबतही जाऊ शकतो. असं तळ्यात मळ्यात राजकारण शरद पवारांनी केलेलं आहे. आणि खास करून ज्याला मोठे विकास प्रकल्प, औद्योगिक प्रकल्प, पायाभूत सुविधा प्रकल्प असं जे सगळं म्हणजे तोंडी लावण्यापुरतं शरद पवार शाहू फुले आंबेडकरांच्या नावाचं राजकारण करतात, पण एकदा सत्तेत आले की त्यांचं राजकारण हे रिअल इस्टेट डेव्हलपमेंट, टुरिस्ट सिटी लवासा डेव्हलपमेंट किंवा मोठे सगळे प्रकल्प, मोठे उद्योगपती यांच्या खेळीमिळीचं, यांच्या सोयीचं राजकारण शरद पवार करतात. आणि हे जे विकासाचं राजकारण आहे त्याच्यातनंच कदाचित शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्यात एक बंद पूर्वी निर्माण झाला होता आणि कदाचित याच राजकारणाचा एक बंध एकनाथ शिंदे आणि शरद पवारांना जोडत असावं. कारण एकनाथ शिंदेंचंही राजकारण हे काम करण्याचं राजकारण आहे, कामात खोडे घालण्याचं राजकारण नाही आहे, जे ठाकरे परिवाराचं राजकारण. आणि त्यामुळे आज देशात जी संभ्रमावस्था विरोधी पक्षांमध्ये आहे, इंडी आघाडी उरेल का नाही, दिल्लीमध्ये भाजपाचा दणदणीत विजय झाल्यावर अनेकांनी शक्यता, काही खात्रीच त्यांनी व्यक्त केली की आता पुढच्या महिना 2 महिन्यात इंडी आघाडी तुकडे तुकडे होणार. आता खरं तर ही इंडी आघाडी, त्याच्या आधीची महाविकास आघाडी, त्याच्या आधीची नुसतीच आघाडी काँग्रेस राष्ट्रवादी, म्हणजे राष्ट्रवादी या सगळ्या आघाडीत, काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या आघाडीत अगदी बिनीचा शिलेदार राष्ट्रवादी काँग्रेस आहे. जेव्हापासून भाजपची सत्ता, वाजपेयींची सत्ता होती तेव्हाही शरद पवार काँग्रेसच्या सोबत होते. त्या मानाने शिवसेना या सगळ्या आघाडीत सगळ्यात शेवटी आलेला पक्ष आहे. पण आज ही आघाडी विस्कळीत होऊ नये, ती एकसंध राहावी. आणि नुसती एकसंध राहावी नाही तर त्याच्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्ष हे दोन एकमेकांच्या सोबत राहणारे पण एकमेकांचा विरोध करणारे. कारण आम आदमी पार्टीला चांगलंच माहिती आहे की काँग्रेस संपवल्याशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही. आणि कदाचित तशीच शक्यता उबाटा सेनेलाही वाटत असावी. म्हणजे जेव्हा उबाटा सेना सत्तेत असते तेव्हा काँग्रेसच्या जीवावर मोठं व्हायचं आणि जेव्हा उबाटा सेना संकटात असते तेव्हा काँग्रेसची ऊब मिळवायची, अशा प्रकारचं राजकारण त्यांचं राहिलेलं आहे. आणि त्यामुळे आदित्य ठाकरे दिल्लीला गेले आणि केजरीवाल आणि राहुल गांधींची भेट घेतली पण शरद पवारांची भेट घेतली नाही, यात काही आश्चर्य वाटलं नाही. कदाचित उद्धव ठाकरेंसाठी हिंदुत्वाचा मुद्दा घेणं हे तितकं अवघड नसावं. कारण शेवटी उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे पुत्र आहेत आणि बाळासाहेबांच्या राजकारणाचा प्रभाव त्यांच्यावर राहिलेला आहे. पण आदित्य ठाकरेंवर प्रभाव रश्मी ठाकरेंचा राहिलेला आहे. त्यांच्यावर प्रभाव ते ज्या सगळ्या वातावरणात वाढले, बॉम्बे स्कॉटिश मराठीचा अस्मितेचा मुद्दा त्यामुळे मागे पडतो. सेंट झेवियर्स, सगळे मित्रपरिवारही सगळे कॉस्मोपॉलिटन, उद्योगपती, सेलिब्रिटी अशा सगळ्या वर्तुळात वाढल्यावर त्यांच्या राजकारण, त्यांच्या समाजकारणाचा प्रभाव आदित्य ठाकरेंवर झाला हे उघड उघड दिसतं. आणि त्यामुळे राजकारणात एक जे त्यांना महाराष्ट्रातल्या राजकारणातले जस्टिन ट्रुडो म्हणता येईल की नाही माहिती नाही, पण जस्टिन ट्रुडो जे एक चॉकलेट बॉय वगैरे अशा प्रकारचं राजकारण त्यांनी कॅनडात केलं आणि सुरुवातीला ते यशस्वी झाले. पण आज त्यांची अवस्था कुठे जाऊ अशी झाली आणि म्हणून ते आता बहुतेक युरोपियन युनियन, कॅनडाचा युरोपियन युनियनशी काही संबंध नाही, पण आपण आता अमेरिकेने रट्टा दिला मग आता आपण युरोपियन युनियनचा सहभाग त्याच्यामध्ये वगैरे जाऊ शकतो वगैरे अशा प्रकारचे ते संकेत देत आहेत. महाराष्ट्रात शिवसेनेचं आणि आता उबाटा सेनेचं तेच चालू आहे. आणि हे होण्याचं कारण म्हणजे जो बाळासाहेबांचा प्रभाव आहे तो जाऊन रश्मी ठाकरेंचा प्रभाव, हे जे सगळं जेन झी राजकारणाचा जो प्रभाव म्हणतात, जे आत्ता 18 ते 25 आणि 25 ते 35 या वयोगटातल्या लोकांना हे असे धर्म, हिंदुत्व असे जे सगळे मुद्दे आहेत ते आवडत नाहीत. त्यांना जे मुद्दे आवडतात त्यांच्या भोवती राजकारण करायचं आणि त्याच्यातनं आदित्य ठाकरेंचं लॉन्चिंग करायचं, ही जी संकल्पना ज्यांनी कोणी गेली काही वर्ष मांडली, वाढवली, त्याचा हा परिपाक आहे. आणि त्यामुळे आज उबाटा सेनेची अवस्था न घरका न घाट काशी झालेली आहे. पण तरी देखील काही जणांना वाटत होतं की आता उबाटा सेना भाजपाच्या जवळ जाण्याचे प्रयत्न करेल, भाजपा अर्थातच त्यांना सोबत घेणार नाही
अगदीच राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही आणि कोणाला बरोबर, म्हणजे भाजपाला शेवटी अनेकदा नितीश कुमारांना बरोबर घ्यावं लागलं होतं. पण ती जर वेळ आली तर त्यांना ते स्थान असणार नाही जे वाजपेयींच्या काळात शिवसेनेला मिळत होतं, तो मान असणार नाही जो वाजपेयींच्या काळात शिवसेनेला मिळत होता. आणि त्यामुळे बहुधा प्रियंका चतुर्वेदींच्या मार्गदर्शनाखाली, कारण त्या त्यांच्या दिल्लीतल्या, संजय राऊत हे त्यांचे पवारांचे इंटरलोकेटर आहेत, पण राहुल गांधी, केजरीवाल, ही जी सगळी विदेशी NGO, विदेशी माध्यमं, फोरम्स, थिंक टँक, या सगळ्यातलं जे इंटरलोक्युटर आहे त्या प्रियंका चतुर्वेदी असल्यामुळे कदाचित त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा इंडिया आघाडी विस्कळीत होता एकसंध राहू शकते का, आणि त्याच्यात आपलं राजकीय अस्तित्व टिकून राहायला त्याची काही मदत होऊ शकते का, हे बघायला ते तिकडे गेले असल्यास आश्चर्य वाटणार नाही. पण या सगळ्यात उबाठा सेनेची जी फरफट झालेली आहे ते बघता हा पक्ष आणखीन किती काळ शिल्लक राहील हे पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात उबाठा सेनेला आता काँग्रेसला घट्ट बिलगण्याशिवाय पर्यायच नाही. कारण तसेही शरद पवारांचं काही मुंबई आणि अन्य महानगरपालिकात फारसं अस्तित्व नाही आहे आणि त्याची बेगमी करण्यासाठीच बहुधा आदित्य ठाकरे राज्यात आज राजन साळवी जात असताना दिल्लीला आपल्या खासदारांना एकसंध ठेवण्यासाठी गेले होते. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.